तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीच्या तयारीला वेग. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका विविध राजकीय पक्षांनी गजबजलेला आहे. लहान मोठ्या गावात अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहेत. ते आता निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झालेले आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी वर्षानुवर्षे विविध पक्षाशी जोडले गेले आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आपल्याला उमेदवारी देईल किंवा नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचं फजिती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी अजित पवार, शिंदे सेना, उद्धव सेना विविध पक्ष सक्रिय आहेत. परंतु या पक्षाची निष्ठा असलेले कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळेल याची चाचपणी आतापासून सुरू केलेली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तेथून उमेदवारी आपल्याला कशी मिळेल याची रचना आखण्यात कार्यकर्ते व्यस्त झालेले आहेत. पैशाची जुळवाजुळव करण्यातही कार्यकर्ते व्यस्त आहेत. मोठ्या प्रमाणात यंदा निवडणुकीत खर्च होणार आहे. कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी रोजच्या पंक्ती तालुक्यामध्ये विविध ठिकाणी होत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दोन्ही टाकळी, लोणी टाकळी, माहुली चोरमंगरूळ, चव्हाळा आणि वाढनाराणा हे 4 जिल्हा परिषद सर्कल येतात. या 4ही सर्कलमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. जो तो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे की मी जिंकणारच. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, लग्न समारंभ, तेरवी, मरण जिथे जिथे लोकांच्या घोळका आहे, लोकच एकत्र जमत आहे, त्या ठिकाणी राजकीय पुढारी जाण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे संघर्ष हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपणाला पाहायला मिळणार आहे. त्यातच इच्छुक उमेदवार गुप्त भेटी, मुलाखती, समीकरणांची जुळवाजुळव, संभाव्य यादी यामुळे राजकीय वातावरण अक्षरशः थंडीतही कापलेले आहे. अनेक पुढाऱ्यांचा 2 किंवा 3 पक्षाशी संबंध ठेवून आहे. यांना नाही दिली तिकीटं तर फक्त तो दे, नाही भेटली तर अपक्ष लढू याही विचारधारेत पुढारी आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे. पैशाचं मोठ्या प्रमाणात खर्च आणि मतदार आपल्याकडे कसा आकर्षित होणार याकडे तालुक्यातील सर्वच पुढाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.